वडिलांचं नाव आहे आणि एक आईचं नाव आहे. आता ऐका ना, निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना, आलेलं जे दुःख आहे त्या मुलाला आणि त्या 3 मुलींना विचारा. ऐका ना, निस्वार्थ प्रेम करणारा बाप या जगातून निघून गेला ना माय, तर मुलीच्या जीवनात संकट आलं की संकट आल्याच्या नंतर झेलण्याकरता कोणी नसतं. मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते, मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवतो माय. तो कसा? ऐका ना, एखाद्या दिवशी सहज आई जर रागवली ना मुलीवरती माय, तर मुलीला हक्काचं घर फक्त बापा असतं. बापाकडे जाते, बापाच्या बोटाला घट्ट पकडते आणि बापाला विनंती करते ती मुलगी, बाबा हो बाबा, अहो सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. एखाद्या दिवशी सहज वडील रागवले मुलावरती, लेकरू आईकडे पळत जातं, आईच्या पदराला घट्ट पकडतं आणि आईला विनंती करतं, आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. मी तुम्हाला दोन्ही करता 2 प्रमाणात देणार आहे. कारण का, सोमनाथरावांच्या जीवनातली आणि या 3 बहिणींच्या जीवनातली आईही गेली आणि बापही गेला. 2 वर्षे झाली आईला जाऊन, 1 वर्ष वडिलांना जाऊन झालं. का हो, निस्वार्थ प्रेम करणारी आई, आम्ही तिच्या फोटोकडं पाहिलं का आम्हाला सगळं आठवतं. आता फक्त ती दिसते फोटोमध्ये, पण फोटोकडं पाहिलं की आई तुझ्या या मूर्ती वाहणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो ताना, अमृतावून गोड तू पाजला शिपाना. आई तुझ्या गया प्रेमाची कधी आठवण झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझी उपकार फिटणार नाही. आता तुकोबरायला विचारू आपण, तुकाराम महाराज किती आई प्रेम करते हो. तुकाराम महाराज म्हणतात, लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे जीवनामध्ये आपल्या तेवढं बापही महत्वाचं आहे. बरं मला आलं बरोबर दादाने सांगितलं, बाबा वडिलांचं जीवन लय कष्टाचं गेलं. ऐका, आम्हालाही आई वडील कीर्तनात सांगावं वाटत नाही, पण येणारा काळ इतका वाईट येत चालला. आज जुनी माणसं जुनी दिवस सांगायला लागली, तर आत्ताची प्रजेमध्ये सांगू नका तुम्ही काय वाईट काळ भोगला म्हणून. थोडासा पैसा वाढला, गमेंड चढली माणसाला. सहज बोलून जातो आपल्या बापाला, अरे काय केलं आमच्या करता पोरांनो. माझ्या भावानं कधी आपल्या बापाला म्हणू नका रे काय केलं आमच्या करता. बरं का ताई, आपल्या आईला कधी म्हणू नका माय काय केलं आमच्या करता. नाही, लय कष्टाचं जीवन आहे आपल्या करता. हे मृदंगाचार्य घडले असतील ना, ही बापाची पुण्य आहे. हे गायक घडले असतील ना, ही बापाची पुण्य. हा कीर्तनकार घडला असेल ना, एका बापाची पुण्य आहे. बरं का बाप तरी जोडी लेकुराची जोडी, बाप तरी जोडी लेकुराची जोडी, तरोनी पुनवणी आमोई पुरवणी वागवणी. बाप तरी जोडी
वाजव एकदा मेघराज महाराजांकरता. खूप छान गोड प्रमाण. तुकाराम महाराज म्हणतात ऐका ना, थोडा स्वराचा आवाज. बाप करी जोडी लेकराची आपुली करवंडी आळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडे वागवणी बार खांदी. का हो मी तुम्हाला उदाहरण पटवून देईल बरं का. या दिलीप काका, ज्या बोर्डे परिवाराचं मी मगाशी नाव घेतलं तो परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, सगळी भावंड. ऐका ना, मृदंगाचार्य शिकून आले म्हणून का लोक लगेच भजनात वाजू देत्या का? जांभटकेकर, कधी कधी गावातलीच माणसं भजनात उठून देतात. हे मोठे पण बडे पण फुकट नाही आहेत माणसाला बरं ना. इथं मान अपमान सहन करावं लागतो. पण पंचक्रोशीमध्ये प्रसाद महाराजांचे वडील जर गेले तर म्हणावं तात्या माझं पोरगं लय गोड मृदंग वाजवतो, 2 भजनं वाजू द्यावं आमच्या लेकराला. समजून घ्यायचा त्या बापाचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी हात पसरवणारा. लोक भजन शिकून आले म्हणून का लोक लगेच चाली म्हणून देतात का मायकावरती. कधी कधी जवळचीच माणसं अशी मायक ओढून घेतात. तो मान अपमान सहन करावा लागतो माणसाला. मी सांगितलं ना, बडे पण मोठे पण फुकट नाही आहेत. माझी विनंती आलेल्या मायबापाला, कीर्तनकार लहान असो किंवा मोठा असो कोणी नावं ठेवू नका. आपल्या लेकराला कीर्तनकार बनवा, गायकाला नावं नका ठेवू. मी गायक वादकाचा सन्मान करणारा महाराज आहे, कारण मी ते सगळं केलेलं आहे. मी मृदंग वाजवलेला आहे, मी गायनाची सेवा केलेली आहे. आमच्या रमेश महाराजांना माहिती. इथं कोणी कोणाचा अपमान करायचा नाही. देता आले तर कोणाला तरी मार्क द्या, चांगलं माना. नाही तर लोक नावं ठेवतात, एवढासा मृदंगाचार्य, एवढासा कीर्तनकार. काय नावं ठेवत? अरे आपण आधी 100 अभंग पाठ करून पहा, मग काय वाटेल. 100 पेक्षा 50 नाही, 10 अभंग पाठ करून पहा. कधी कधी एकच अभंग असतो माणसाच्या, आणि त्याला जर अपमान केला तर तो म्हणतो आता मी अभंग म्हणणार नाही. अरे एकच पाठ आहे तुझ्या, तरी मान लागतो. चांगलं म्हणा. इथं कोणालाही लहानापासून मोठ्यापर्यंत एखादी लेडीज कीर्तनकार असेल चांगलं म्हणा. इथं नावं नका ठेवतो. कोणाला तरी चांगलं म्हणण्याचं मन ठेवा आपलं. वरमा सर्वेश्वर वरमा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वरमेश्वरी सर्वेश्वर पूजन. कोणीतरी आदर्श घ्यावा. मी बरोबर या पंचायतीत आले हो. काय ग्रामपंचायती आपलीवाली, तसं काय एखाद्या मंत्रालयात आलो अशी ग्रामपंचायती आपल्या गावाची मस्तपैकी. छान हो, वा, खूप गोड. आदर्श घ्यावा असं जीवन असं. ऐका ना, मृदंगाचार्य घडले असेल एका बापाचे उपकार आहे. तुकोबारांचा पुरावा दिला. एक कवी 2 ओळी लिहितो आपल्या बापा करता. या फोटोकडं पाहिलं की सगळे कष्ट हटवतात. आता खूप छान दिवस आले, गोड दिवस आले. पण आपल्या मायबापांना लई गरिबी भोगलेली. ज्यानं गरिबी भोगली ना त्याला विचारा गरिबी काय असते. म्हणून माझी विनंती, एखादा गरीब माणूस जर चौकात उभा राहिला तर त्याची कधी मजाक करू नका. गरिबाची कधी मजाक करू नका. आपल्याला श्रीमंती आपण म्हणून गरिबाची मजाक करतो. ऐका ना, कधी आपली श्रीमंती निघून जाईल आणि कधी भिकारपण येईल, आणि तो बिचारा कधी श्रीमंत होऊन जाईल काय सांगता येईल कडे दादा. इथं कोण अरे गरिबी श्रीमंती सावलीसारखी काय, कोणाची मजाक करू नका. का हो, कष्टानं जीवन जगलेली जुनी माणसं आहे.
तो कवी म्हणतो, बाप कष्टाचा काबाणी उसमाळ्यात तोडतो या, बाकर पोरांना ठेवून कांड उसाच चाकतो या, खमीज कवाटी पाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल, माझ्या बापाच्या धोतराला सदा तिगाळ जोडलेल. हा गरिबीतला बाप आहे. आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा, उधार पादार कापड पुराण आणायचा, असा कनवाळू बाप आमा सोडून या गेला. माझ्या ताईचा जीव माझ्या दादाचा जीव कसा वनवाशी झाला. आहे तोपर्यंत खूप आनंदाने. नुसतं मी जगाला सांगत नाही बरं का दादा, माझ्यापेक्षा मोठे बंधू कीर्तना. आमची आई वैकुंठवाशी झाली. मी कीर्तन संपलं ना भाऊ, कुठं थांबत नाही मुक्कामी सहसा. कीर्तन संपलं का 3 वाजू 4 वाजू 5 वाजू घरी स्नान करायचं, देवाची पूजा करायची, साधना करायची, पांडुरंगासारख्या बापाचं दर्शन करायचं, मग प्रवासाला लागायचं. काय कधी संकट येत नाही माणसाचे. बरं आमचा प्रवास म्हणजे नुसता संकटाचाच आहे, पण काय नाही, एखादी अडचणीचा प्रवास असला तर वडील सांगतात अरे थांबून घ्या, तर थांबतो, नाही तर थांबत नाही. ऐकूया ना, आईचा आशीर्वाद बापाचा आशीर्वाद घेऊन फिरा, काय जीवनात कमी पडत नाही. पण असं आहे दादा, युट्यूबला किती सांगितलं तरी कमेंट लोक टाकल्याशिवाय राहतच नाही. काही नाही म्हणा, बाबा तुम्हाला माहिती नाही आमचा बाप कसा आहे. अरे भल्या माणसा, तू आत्ता मोठा झाला म्हणून बडा की आणून राहिला. हा, असा कष्टानं जीवन जगलेला बाप 1 वर्ष झालं. त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चला अभंगाच्या पहिल्या चरणात यायचे. पण इथं सूत्र आधी लक्षात घ्या, इथं जन्म झाला की मरावं लागतं एवढं ध्यानात ठेवा. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं बरं का, इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं. जांभुडकेकर कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, बरं वाटेल आपल्याला. कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा, बरं वाटेल. इथं भलं करणारे फक्त संत आहे आपल्याला. आपल्या जीवनाचं भलं करणारे, आपण भजन करावं, आपलं हित व्हावं, आपण जीवनमुक्त अवस्थेला पोहोचावं, हे भलं करणारे फक्त संत आहे. बोला कधी कधी ज्ञानोबरांशी. ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल ते श्रावण महाराजाला नाही विचारायचं, हा सांगण्याकरता आला. ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर नामदेव महाराजाला विचारू ना आपण. नामदेव महाराज म्हणतात, एकतरी ओवी नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवा. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचा, नुसती वाचू नका. एखादी ओवी आमच्या अनुभवाला यावी वाचता वाचता. चला बोलणं करू आपण. ज्याच्या ज्याच्या ओवी पाठ असेल त्यानं म्हणत चला. एखादी ओवी आपल्या वाणीला आली आपली वाणी पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका ना, ज्ञानोबरांशी बोलणं सुरू झालं बरं का आपलं आता. ज्ञानोबराय सांगतात, इथं जन्म झाला की मारावं लागतं. उपजे येते नासी, हा नासील येते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय सांगतात, जे उपजत आहे त्याचा एक नाही दिवस नाश होणार आहे. इथं जन्म झाला की मृत्यू ठरलेला आहे. मग का हो ज्ञानोबराय, अहो या देहाला येणं आणि जाणं, आम्हाला ही जन्म मृत्यूची अर्धार संपवायची. मग आम्हाला एक दिवस जरी तर मारावंच लागतं, तर आम्ही आलोय तरी कशा करता. ज्ञानोबराय सांगतात, जांभुडकेकर आलेले भाविक, आपण एका देहाचं माध्यम घेऊन आलो बरं का. आपलं गाव जांभुडकी नाही, हे निमित्त आहे फक्त. आपलं दिंडोरी नाही, नाशिक नाही. ज्ञानोबरांच्या भाषेत पाहू आपण आपलं गाव कोणतं आहे. ज्ञानोबराय सांगतात, देहाच्या गावा आलिया, देहाच्या गावा आलिया, हे जन्म मृत्यूच्या सोहळिया. जीवाला 2 सोहळे ज्ञानोबराय सांगतात. ऐका ना, एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे, बोला बोला बोला, मला बोलावं लागतं कीर्तनात. कारण कीर्तन हे वादातून नसावं जांभुडकेकर, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडावा. ज्ञानोबराय सांगतात, देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना मनो तरंजया जिया बरी. बर चला आता बोला. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये आदरणीय भाऊंचे 2ही सोहळे झाले. आदरणीय भाऊ म्हणायचे त्यांना. जन्माचाही सोहळा झाला आणि बोला ना मृत्यूचाही झाला. बर, ज्ञानोबरांच्या भाषेत आपला एक सोहळा झालेला आहे सगळ्यांचाच, इथून तर शेवटपर्यंत. कोणता हो? जन्माचा. कोणता 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 बोला ना. जन्माचा. आणि दुसरा होणार आहे, तुम्ही घाबरता सांगायला. नाही नाही नाही, मृत्यू ऐकायला घाबरायचं नाही आणि मृत्यू सांगायला घाबरायचं नाही. ऐका ना, तुम्ही का ऐकायला घाबरायचं नाही.
तुम्ही फक्त एवढं डोक्यात ठेवा सांगणारा देखील जाणार आहे. आता बरं वाटलं पाहतो मला एका इथं राहण्याकरता आला. इथे एक दिवस निरोप घे नाही. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाव म्हणो धनंजया जिया परे. इथं जन्म झाला की मरावं लागतं. मग पुन्हा जन्माला येणं पुन्हा मरणं. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फलित मनवुनी जीव व्याला नित्य भावे फजित मनवुनी जीव व्याला मनवुनी जीव व्याला असा साऊंडवाला मला नाही वाटत दुसरं पाहायला भेटेल. सांगावं लागतं आवाज कमी कर. कधी कधी म्हणत अरे वाढव नाही वाढत. ऐका ना आता महाराज म्हणतात बरं का किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित मनवुनी जीव व्याला मनवुनी जीव व्याला. हे किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित मनवुनी जीव व्याला मनवुनी जीव व्याला. बर अहो पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं ही जन्म मृत्यूची अर्धार संपवायची. साधकांनी प्रश्न केला का हो ज्ञानोबा आहे अहो या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं का? ज्ञानोबा आहे सांगतात गाडी त्याच्याकरता आलो इथं. पहा ज्ञानोबा पुढे बोलतात तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे आणि किंबहुना येरझारे चिरा पडे. ज्ञानोबा आहे सांगतात गडे हो या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. असाच एक प्रश्न साधकांनी तुकोबरायला देखील केला का हो तुकाराम महाराज अहो या देहाला येणं आणि जाणं जी जन्म मृत्यूची अर्जारे ती संपवता येते का? तुकाराम महाराज म्हणतात जांभोटकेकर संपवता येत नाही. त्यांची सरली वारकरी चाले ऐकलं तरी अंगावर शार आहे. त्या वैकुंठवासी पठाडे महाराजांची फार आवडती चाल. त्यांची सरली एरजार त्यांची सरली एरजार झाला सफल व्यापार. बस महाराज म्हणतात पण कोणाचा तुकाराम महाराज जेने साठविला जी हृदय मंदिरी. बरोबर 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 बरोबर. परमात्म्याला साठवावं लागेल म्हणजे आम्हाला भगवत साधना करावं लागेल ती भक्ती करावं लागेल. मग ज्ञानोबराय सांगतात गडेव जांभुटकेकर एक काम करा या देहाला येणं आणि जाणं जर संपायचं असेल ज्ञानोबराय सांगतात. आता पुढची ओळी पा किती गोडे. ज्ञानोबराय सांगतात तरी जड जडून व्हायला निघ ये भक्तीची वाटे लाग जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. ज्ञानोबराय सांगतात गडे हो त्या भक्तीच्या वाटेला लागा जी अनादी कालापासून आलेली भक्तीची वाटे. बरं का तुकाराम महाराज
रामभक्ताला शरण जातात आणि शरण जाऊन एक पवित्र भक्तीचा मार्ग वाट काय भक्तीच्या त्या मज दावाव्या अनादि कालापासून आलेली भक्तीची वाटी रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण शरण हनुमंता आणि तुम्हा आलो त्या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता आग्रह मग मिळालं हे मनुष्य जीवन अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं जायचं बरोबर 12 म्हणजे 1 वाजता थांबायचं 12:15 झाल्या 5 भाग्य ऐकायचे ना अभंगाच्या आधी या जीवनाचं मी सांगितलं सूत्र लक्षात घ्या एका चरणाचं चिंतन झालं तर बस झालं आपल्याला लय झालं पुष्कळ झालं बरोबर ना दादा कधी कधी लोक म्हणतात बाबा अभंग सोडवला नाही तुम्ही अरे आपण कोण अभंग सोडवणार आहे आपण नाही अभंग सोडवायचा अभंग आपल्याला सोडवती आपलं प्रेम फक्त अभंगावर असावं तुकोबरांच्या ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरी असावं श्रद्धा असावी आपली ऐका ना 5वं भाग्य ऐकायचं ना अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं पहिलं भाग्य ऐका ना आता पहिलं भाग्य नरदेव मिळाला त्याला पुरावा तुलसीदास महाराज म्हणतात बडे भाग मानुष तनु पावा मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात का हो सुरदुरला बसा ग्रंथन गावा बडे भाग मोठं भाग्य तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं बरं पहिला भाग्य नरदेव मिळाला दुसरा भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला त्याला पुरावा भरतखंडी नरदेव प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती बर 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 तिसरा भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला काय या महाराष्ट्राच्या मातीचं असं भाग्य या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपाचं वर्णन केलं आपण भाग्यवाने जे मुख्य जम्बूद्वीप आहे ऐकायचं संतांच्या भाषेमध्ये काहीला 0 किलोमीटर आहे काहीला 200 किलोमीटर आहे काही आपल्याला 400 ते 450 किलोमीटर येईल चला संतांच्या भाषेत जाऊन या तिथलं एकदा महत्व ऐकून येऊ द्या चला ना जम्मू या चला जाऊ तया काही भोजन मागाया चला जाऊ तया काही भोजन मागाया चला जाऊ तया तिसरं भाग्य कितवं आहे तुम्ही म्हणशील ते तुलाच माहिती रे बाबा कितवं आहे काय अरे आम्ही भजनात दंग झालो बाबा जम्बू या दीपा माझे एक पंढरपूर गाव धर्माचे नगर देखा विठमा गाया तिसरं भाग्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्माला आलो जांभुडकेकर स्वतःला भाग्यवान समजा ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो भाग्यवान समजा निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो आणि ही भूमीलाही धन्य बरं का मला पटवून द्यायचं मला प्रमाण सांगायचं या भूमीचं जिथं साधूचं राहणं आहे
हां ती भूमी महाराज म्हणतात ऐकूया. जिथं संताचं राहणं, जिथं वैष्णवाचं राहणं, ऐकायचं का आता तो पद्धा? महाराज म्हणतात आहे का, जेथे वैष्णव जिथं साधूचं राहणं, जेथे वैष्णवाचा वास, वास म्हणजे राहणं, धन्य भूमी पुण्य देश. निवृत्तीनाथ देवाच्या समाधीनं झालेली धन्यभूमी बरं का दादा ही. हा नाशिक जिल्हा सर्व परिसर. संतांच्या नंतर जन्माला आलो. किती भाग्य झाले? 4. आता 5वं भाग्य ऐकायचं ना आपल्याला, ऐकायचं ना, ऐकायचं ना. ऐका मग आता लय लक्षपूर्वक ऐका बरं का. ऐका आता, ऐका ऐका. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याचे पहा. दिला या काळे अवकाश. जांभुडके घर अहो 2019-20-21चा काळ लय वाईट गेला. श्रीमंत माणसं कोट्यधीश माणसं निघून गेले. मग आता आपल्याला ठेवलं देवानं कशाला? बिड्या हाणायला, कमिश्री हाणायला नाही ग माय. भजनाकरता आयुष्य दिलं, भजनाकरता आयुष्य दिलंय बरं काही. आजपर्यंत नसेल गुरु केला तर गुरु करून घ्या. गुरु करायचं हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं जांभुडकेकर, ऐकाल ना. गुरु करायचं हे ज्ञानोबरायांचं ऐकायचं. हा श्री गुरु सारिका उतारांचा लेखा. बर बर बर. पण गुरु एवढी श्रद्धा ठेवा, प्राणापक्ष जपा गुरुला. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा, गुरुविना देव नावे तुझा पाहता नाही त्रैलोक्य. गुरु करा, नसेल गुरु केला तर गुरु करून घ्या. गुरुच्या कृपेनं माळ घाला. काय घाला बोला ना. नाथ बाबाचा ऐका, नाथ बाबांचा पुरावा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. वा का असं म्हणले नाथ बाबा, गंडे तोडे गळा. मी गंडे तोड्याच्या विरोधातला महाराज बरं दादा. त्याचं कारण असं आहे दादा, 50% लोक भ्रमात आहे. जेवढा माळीवर विश्वास नाही राहिला लोकांचा जांभुडकेकर, तेवढा गंड्यातवर एवढा विश्वास वाढला. येणारा काय एकदा वाईट हे चालला. मी तुम्हाला उदाहरण पटवून देईन. कशावरून? मावशी तुम्ही कीर्तन संपलं का तुमच्या येईनीला म्हणा, येईन बाई जेवण करून जावं बरं का बाई. येईन बाई म्हणते मी खात नाही. काय झालं तिला खायला? खात नाही म्हणते. आपण विचारावं का खाते नाही? ते एका दरी जावलेले म्हणते एका बाबाकडं. काचा बाबान काचं काय माय. बरं आता तुमच्यावर लय चांगले दिवस आले मावशी. तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ना ग. काय कमी बाई तुम्हाला? काय कमी नाही. पण एका भावाचं एका लेकराचं सांगणं आहे तुम्हाला. ऐका, इथून गाडी धरा, कोण्या दरीत नाही जायचं, त्र्यंबकनगरीला जायचं, निवृत्तीनाथ देवांच्या दरबारात जायचं, मंदिरात प्रवेश करायचा, आपलं पवित्र कपाळ निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवायचं. आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. बरं तुमचंच दुखणं नाही, इकडे तेच दुख नाही. आपण म्हणावं येई बा जेवण करून जा, येई बा म्हणतो आपण खात नाही. का बर? वर्ष श्राद्धाचं दाव्याचं खाल्लं का अंग जड पडत म्हणतो. काय म्हणतो बोला ना? जड पडत. काय म्हणतो? कारणाला गेले नाही जड पडत त्याचा. हे मी नाही सुमळे म्हणणार. ऐका ना, मांस खाता हंस करी जोडून. एका महात्म्याचं गोड उदाहरण सांगेल तेवढं घरी घेऊन जाणं, आयुष्यभर ध्यानात ठेवा. विदर्भरत्न रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर गुरुदेवांचं एक वाक्य महाराज कथेमध्ये सांगत असतात. जी बाई, ऐकाल ना आता, जी बाई, जो माणूस रोज जर मांसाहार करत असेल तर ती बाई आणि तो माणूस या जगातला सगळ्यात पापी माणूस आहे. जी बाई रोज मांसाहार सेवन करत असेल, जो माणूस रोज मांसाहार सेवन करत असेल ना,
तो या जगातला सगळ्यात पापी माणूस आहे, हाय का ना? आता त्याचं प्रमाण सांगायचंय मला. नाथ महाराज म्हणतात जांभुडकेकर, आज पाप केलं उद्या कोणी विचारणार नाही अशा घमेंडीत अशा भ्रमात राहू नका. पाप पुरावा पातकी करिता पुढे आहे पुसता आणि काय उत्तर देता उशीर. माझा मुद्दा असा आहे, ऐका ना, संतांचा ऐका, तुकोबरायचा ऐका. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. बरं 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 बरं. मग गुरु केला, माळ घातली, जीवनात भगवत साधना केली, पण तुकोबरांच्या भाषेतलं भजन करायचं बरं का. भजन असं करा महाराज म्हणतात का देवाने आपला अंगीकार करावा, देवाने आपला स्वीकार करावा. तुकाराम महाराज म्हणतात अंगीकार ज्याचा केला नारायणे आणि निंदेतेही त्याने वंद्य केले. का हो महाराज भजन केलं आणि उद्धार झाला, असे काय उदाहरण आहे का पुराणा? महाराज म्हणतात आजा मेळ भिल्लीने तारिली कुंडीने प्रत्यक्ष पुराणे वंदे केले. हा पुराणानं वंद्य करावं लागलं. एवढंच नव्हे, ब्रह्म हत्या राशी पातकी अपार वाल्मिक किंकर वंदे. अहो जो महापापी असणारा तो कशाच्या जोरावरती? तुका म्हणे येते भजन प्रमाण. ऐका ना ऐका ना, तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे येते भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे. भजन नसेल तर काय त्या श्रीमंतीचा थोरपणा जाळायचा आहे महाराज म्हणतात. ऐका, एक वाक्य घरी घेऊन जा. जांभुडकेकर आलेले भाविक, या विश्वातलं, या जगातलं, या जिल्ह्यातलं, या तालुक्यातलं, त्या गावातलं ते घर श्रीमंत आहे. ऐकाल ना, ज्या घरामध्ये दरिद्री ऐकून जा, श्रीमंती ऐकून जा बरं का. या विश्वातलं, या जगातलं, या तालुक्यातलं, या गावातलं ते घर श्रीमंत आहे. ज्या घरामध्ये ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे आणि तुकोबरांचा गाथा आहे ते घर या गावातलं श्रीमंत आहे. पण ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही ज्ञानोबरांची, ज्या घरामध्ये तुकोबरांचा गाथा नाही, समजून घ्या त्या विश्वातलं सगळ्यात दरिद्री घर आहे. भजन असावं, तुकोबरांच्या भाषेतलं भजन. मग बर का गुरु करून घ्यायचा, का माळ घालायची, का भगवत साधना करून घ्यायची? हे मस्तक शनिदेवाच्या इथं फार देव बसवलेले, कोण्या देवाच्या चरणावर जा आणि सांगा देवाला, देवा पाचो भाग्य ऐकायचं ना, देवा बरं झालं, बरं वेळ झाले देवाला सांगा बरं का, देवा बरं झालं 2019ला जे हरी नाही झाला, जे हरी लक्षात आला ना, बरवे झाले आजीवरी देवा नाही पडलो कोरोनाची आहारी, नाही मृत्यूची आहारी पाचून आलो येथवरी, उरले ती हारी तुम्हा समर्पण. मग उरलेलं आयुष्य भगवत साधने करता असावं म्हणून गुरु करा, माळ घाला, जीवनात भजन करून घ्या. का हो मिळालेले हे मनुष्य जीवन. महाराज म्हणतात नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा. बरं 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 बरं. शास्त्रकार सांगतात या जगामध्ये 3 गोष्टी दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमय वैतद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. पहिली गोष्ट आहे नरदेह, दुसरी गोष्ट आहे मुमुक्ष अवस्था निर्माण होणं, आणि तिसरी गोष्ट आहे संत भेट. बरं बरं बरं. चाणक्य याच्याही पुढे जाऊन सांगतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम
नश्यर पुन्हा पुन्हा. हा चाणक्य सांगतात गडे हो, पुनर्वित्तम, जीवनातला पैसा गेला तरी दुसरा कमावता येईल. जमीन विकली तर दुसरी खरेदी करता येईल. बर, पुनर्वित्तम. पुनर्मित्रम, किती जवळचा जोडीदार असला, वैर झालं संपला, दुसरा करता येईल. पुनर्भार्या. पुनर्भार्या म्हणजे बायको गेली, गेली म्हणजे कुठं, नाशिकला गेली तरी दुसरी करता येईल. बर. श्रिया मेळवती असंख्य मिळती, परी मातान मिळे त्रिजगती. इथं सगळ्या गोष्टी मिळेल, पण एकदा की जन्म देणारी आई निघून गेली, काबड कष्ट करणारा बाप निघून गेला, या त्रैलोक्यात परत आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार नाही. तसा मिळालेला नरदेह परत मिळल याची शाश्वती नाही हो. मग मिळालेलं मनुष्य जीवन भजन साधनेत घालव. आम्ही जर भजन केलं तर त्या भजनाबद्दल तुकाराम महाराज परिचय देतात. तो दे नाही जरा जोरात वाजवा सर. तुम्हाला भूका लागल्या का? राहू द्या, काय टेन्शन. जेव्हा त्यांच्या पायाला कळ लागेल तेव्हा बसतील ते बिचारे. काय टेन्शन न घे, जेवढे आहे तेवढे आहे का मस्त. आता हे बघा दादा, इथंच लोकायला म्हणावं लागतं पुढे सारखा पुढे सारखा. पठाडे महाराजांच्या भाषेत सांगू, पठाडे महाराज म्हणायची, हेच कान जर झिंगणांग चिकलंगला गेले, चांगल्या चांगल्या गंधावालेला म्हणावं लागतं मागं सारखा. शोकांती काय लोकायला विनंती करावं लागते कीर्तनात येऊन बा साहेबा. हे तरुण एकदा टाळी वाजर रे त्यांच्याकरता मस्तपैकी. छान, किती गोड येऊन बसलेत बरं मस्तपैकी. तरुणांचा उत्साह आज. या तरुण मुलीत कीर्तनात बसल्या. आज काळाची गरज आहे बरं दादा. मुलगी वाईट वागली, मुलगा वाईट वागला, 50% लोक मायबाप दुःख देव म्हणून त्यांच्या गळ्यात माळी घाला. आज काळाची गरज आहे माझ्या दादा. ऐका ना, तुकाराम महाराज म्हणतात गडे हो, तो देह पवित्र आहे, ती वाणी पुण्यवाणी. का हो, या देहाबद्दल जर बोलायचं ठरलं तर तुकाराम महाराज दुसरा परिचय देताना असा देतात, नाशिवंत देह. बरं 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 बरं. आयुष्य खातो काळ, हा देह नाशिवंत आहे. बर,
आपण मदला सरांनीला विचारूया याबद्दल. मदला सरांनी सांगते हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाबा हा देह नाशिवंत मळमूत्र टाळ वाजवा टाळे आवरेच्या घातले कर्मवितकाचा बाबा भजन करावं या ध्यान. आपली आई अशीच परिचय देते ना. आपली आई पाळण्यात नाही टाकते, जोळीत टाकते. तिला काम असतं, कोबी काढायला जायचं, फ्लॉवर काढायला जायचं, तरी ती रडतं ते लेकरू. मग आई काय करते, थोडा झोका देण्याचा प्रयत्न करते, तरी राहत नाही. मग थोडीशी अंगही गाते. कशी? बाळा हाड हाड अयो. बस तुमच्या पुढचं लक्षात आलं काय म्हणत. तरी ते राहत नाही, तरी ते राहत नाही. ती काय करते, जोळीतून काढते आणि हातावर त्याला खेळवते. हातावर खेळता खेळता लगेच त्याला संवाद करते. बाळा असं रडू नये, तुला का नाही मोठं झाल्यावर मामाची पोरगी करायची. अगं ते कोणती करील तो तुझी ठरविल बाई, आता सांगायची गरज नाही त्याला. हा असं ना. आपली आई वेगळा उपदेश करते. मदला सरांनी सांगते बाळा हा देह. एक परिचय दिला बरं का. आता तुकाराम महाराज म्हणतात देह पवित्र बनवायचा, आणि ह्याच्यासारखं तर अपवित्र काही नाही. एवढ्यावर नाही थांबले महाराज म्हणतात शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरायसे. महाराज म्हणतात या शरीरासारखं अपवित्र काही नाही. पण हे शरीर हा देह, या देहानं जर भजन घडत असेल तर महाराज म्हणतात पवित्र चरित्र रूपाचा दारे गोचरिया, रूपाचा दारे गोचरिया, रूपाचा दारे गोचरिया. काय प्रमाणे पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोचरी. वा, टाळी वाजवा मस्त की महाराजांना. महाराज म्हणतात सांग याच्यासारखं अपवित्र काही नाही. पण ऐका ना, या देहानं जर भजन घडत असेल बरं का. आता मुडकेकर पुढचा मुद्दा ऐकायचा तुकोबरायांचा. आता नाशिवंत पंताला ऐकलं ना. जो भजन करत नाही हे त्याच्याकरता सगळे लक्ष नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार कोणाकरता? जो भजन करत नाही.
पण जो भजन करतोय त्याच्याकरता तुकोबर आहे. पुढचा परिचय देतात. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे भोगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भोगले, महाराज म्हणतात जर भजन घडत असेल ऐका ना तर याच्यासारखं चांगलं शरीर कुठंच नाही. शरीर उत्तम चांगले तुकाराम महाराज म्हणतात. शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य वय केले, शरीरे साधिले परब्रह्म. पण ऐका ना म्हणून महाराज म्हणतात यानं जर भजन घडत असेल तर हा देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. हा देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका आपल्याला भरपूर उदाहरणे असे. एक वर्ग असा आहे, 4 वर्ग करायचे म्हणले तर देह अपवित्र आहे आणि वाणी अपवित्र आहे. अजून व्याख्या करायची ठरली देह पवित्र आहे पण वाणी अपवित्र आहे. असा एक वर्ग आहे वाणी पवित्र आहे देह अपवित्र आहे. पण एक वर्ग असा आहे वाणीही पवित्र आहे आणि देह पवित्र आहे. म्हणजे वाणीही पुण्यवान आणि देही पवित्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. कोणती वाणी पुण्यवंत आहे? पुण्यवंत व्हावे आम्ही जर संतांच्या नामाचा जप करत असं तर वाणी पवित्र झाल्याशिवाय पुण्यवान झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत या शब्दाचा अर्थ आहे अखंड साधना करणारा. बर मारा तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी. मग त्या परमात्म्याचं भजन आम्ही कसं करावं? विठोबा आता एकदा संतांच्या नामाचा जप करायचा आहे आपल्याला. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे तुका म्हणे पापे जाती संताची. पिंगळा म्हणतो मी, काय टेन्शन घेऊ नका बरं का. म्हणतो मी पिंगळा. हा पिंगळा म्हण थोडा पिंगळा म्हण रे बाबा. ऐका
पिंगळा म्हणायचाच आहे. नुसता पिंगळा ऐकू नका, आता पिंगळा म्हणून आमचा जायचा मंगळ होणार, तुम्ही तसेच राहायचे. ऐक एकदा संतांच्या नामाचा जप करू. हात वरी मस्त बाकी. वा आता मृदंगही वाजणार नाही, टाळही वाजणार नाही. वाजला आपली टाळी ती पण एका तालात मस्तपैकी छान. वा आजचा महाराज तालाती, गाणारे तालाती, वाजवणारे तालाती, मग आपण तरी का बेतालात राहता. एक आवाज आला पाहिजे टाळीचा मस्तपैकी छान. शिस्तबद्ध कार्यक्रम होणार मस्तपैकी छान. एक आवाज, एक टाळी. हा मस्तपैकी चला. हा एक एक असं नाही जरा असा एक एक चला. हा एक एक आवाज. बहुत बढ़िया. भाऊंना बरं वाटेल बरं का. बहुत बढ़िया. आवाज आवाज. निवृत्तीला एकाच प्रमाणावर बोललो. प्रामाणिक राहा, जांभुडकेकर. बहिणीने भावाशी प्रामाणिक राहा आणि भावाने बहिणीशी प्रामाणिक राहा. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला बरं का. अशी रुपये नाही ठेवणार मी व्याजाचा. स्वराचा आवाज वाढवा दादा थोडासा. रुपये नाही ठेवणार मी सावकार व्याजाचा. रुपये नाही ठेवणार. थोडासा कमी झाला, पावसाचा वाढला ना जरा. हा बच्चा सावकाराला दया आली. जांभुडकेकर ऐका ना, लाख रुपये घेतले, दवाखान्यात जाऊन भरले, पोराचं ऑपरेशन झालं, पोरगं हसायला खेळायला बोलायला लागलं. रात्रभर मुक्काम केला मोठ्या भावानं. सकाळ झाली ना पोराचा बाप आला, डॉक्टर माझं पोरगं वाचत नाही. का रे? मला कोणी पैसे दे ना डॉक्टर. डॉक्टरना सांगितलं अरे ए वेड्या, तुझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही रे, पण देव झाला तुझ्या पोराकरता. ज्यानं लाख रुपये भरलेत, पोराचं ऑपरेशन झालं, पोरगं हसायला खेळायला बोलायला लागलं रे. अरे पाय धर त्याचीवाली, देव झाला रे तुझ्या पोरा करता. तो मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत होता. जांभुडकेकर सांगा हो डॉक्टर, माझ्या पोरा करता असा कोण देव माणूस झाला. सांगितलं जाय समोर उभा आहे ना, त्याच्या खांद्यावर हात ठेव, तो ओळख. मला माहिती नाही तो कुठाला काय. चालत चालत गेला, जणू याला काय माहिती कोण काय. चालत गेला आणि खांद्यावर हात ठेवला जांभुडकेकर. हात ठेवल्याबरोबर 10 वर्षे धरलेली दुश्मनकी आबोला त्या भावाचा चेहरा समोर दिसला आणि डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं दादा 10 वर्षे झाले रे मी तुझ्याशी वैर केलं. एवढ्यावर नाही थांबलो. 10 वर्षाच्या काळात मी कोण्या पाहुण्याच्या घरी गेलो ना, तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं मी. मग हे सांगत आलो का माझ्या भावासारखं वाईट भाऊ नाही. पण आज कळलं रे मला का दादा शेवटी भाऊच भावाला कामा येतं म्हणून. भावाने भावाशी प्रामाणिक राहा. संपलंय माझं कीर्तन. ताई ज्ञानोबा सारखा भाऊ दिला असेल तर खूप जपा ताई, खूप जपा. का ग? ज्या बहिणीला भाऊ नाही ना ताई, तिला विचारा भावाचं दुःख काय असतं. रक्षाबंधनाचा सण आला का बहिणीला भाऊ आठवतो. दीपावळीचा सण आला का बहिणीला भाऊ आठवतो. एका बहिणीला भाऊ नव्हता. तिला वाटलं माझ्या दारात मावस भाऊ तरी येईल, चुलत भाऊ तरी येईल.
दुपारचे 2 वाजले ताई, सूर्य कल्ला, तिच्या दारात कोणी आलं नाही. डोळ्यातून गळगळ अश्रू आले. सांगितलं, पांडुरंगा दिला असतात रे ज्ञानोबा सारखा एखादा भाऊ तर काय बिघडलं असतं. दिला असेल ना. या संपत्तीपायी या धनापायी वाईट नका करू माय भाऊ. हे इथं राहून जाणार आहे, हे सगळं इथं राहून जाणार आहे. दिलात जपा. दिली असेल मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला, गरिबी असू द्या आपल्या बहिणीची, गरिबी बिचारी. पण भाऊ जर आजारी पडला, तिला जर कळलं ते 50 रुपयाचा भत्ता घेते, जेवण करत नाही, तिला जेवण गोड लागत नाही. भाऊ आजारी पडला, मालकाला वेळ नसला तर बसनं प्रवास करते, भावाच्या दारात जाते, आरतीचं थाट करते. ती बहीण श्रीमंत असतो भाऊ तिचा मला, पण तिची गरिबी. मी पुन्हा सांगेल, गरिबी श्रीमंती ही सावलीसारखी, कधी निघून जाईल सांगता येत नाही. ताई तुम्ही लई लक्षपूर्वक कीर्तन ऐकता, तेवढा दृष्टांत एवढा सिद्धांत घरी घेऊन जात आहे. तुम्ही दोघे जणी बहिणी येत आहे. एक बहीण श्रीमंत आहे, एक बहीण गरिबी तुमचीवाली. ती गरीब बहीण जर श्रीमंत बहिणीच्या दारात आली ना ताई, तर श्रीमंत बहिणीने कधी स्वतःची श्रीमंती सांगू नका बाई. त्या गरीब बहिणीला विचारा, ताई लई तुझी पहिल्यापासून गरिबी, पण का ग तुझा पती तुझे लेकरं सुखात आहे ना ताई. माय ताई तुझ्या प्रपंचाला कधी अडचण आली तर मला सांग बरं ताई, मी तुला मदत करेल बाई. खेड्यातली बहीण असते ताई, अडाणी बहिणी असते ती, पण 10-20 मैत्रिणी तिच्या शेजारी जर येऊन बसल्या, ती स्वाभिमानानं सांगते, बाई मला पांडुरंगानं निवृत्ती रायानं मला फार श्रीमंत बहीण दिली. तिच्या दारात पाहिलं तर गाड्यांची रांग लागलेली आहे, घरात पाहिलं तर काही कमी नाही, पण तिच्या घरी जर मी कधी गेले, बाई ती तिची स्वतःची श्रीमंती सांगत नाही, माझ्या गरिबीबद्दल विचार करते ती बहीण. इथं घेता आला तर कोणाचा तरी आशीर्वाद घ्या गरिबाचा, इथं तळतळा नका घेऊ कोणाचा. गरीब बहीण असते, श्रीमंत भावाच्या दारात जाते, आरतीचं थाट घेते, श्रीमंती असते भावाची, तरी आरतीचं थाट घेऊन नवस करते पांडुरंगाला, पांडुरंगा इडापिडा जाऊ दे आणि माझ्या दादाला बळीचं राज्य होते. आलंय रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीचा भाऊ सीमेवर असतो. बहिणीचा भाऊ सीमेवर आहे, तिला जाता येत नाही, ती इथून सांगते, दादा इसे समझो ना रेशम का तार भैया, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया प्यार भैया प्यार भैया प्यार भैया. असं पत्र पाठवते, त्याच्यामध्ये ती लिहिते मस्त बघी त्या भावाला. खेड्यातली बहीण असते, नवस करते, सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची वेडी ही माया, वेड्या बहिणीची वेडी ही माया. मुक्ताबाई सारखी बहीण दिली असेल तर जपा, सारखा ज्ञानोबा सारखा भाऊ मिळाला तर खूप जपा. इथं नाते जपण्याकरता आलो का हो. बना ज्ञानोबरांचं इथं, बना निवृत्तीनाथ देवांचं इथं भलं आहे बरं का. जन्माला आल्याच्या नंतर इथं निवृत्तीनाथ देवाचं झालं तर आपलं भलं आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट वेते बरोबर. संतांचं म्हणणं असे, बाबा तुम्ही ज्ञानोबरांचं वा, तुकोबरांचं वा, देवाचं वा, पण संतांचं ऐका. पण जर संतांचं नाही ऐकाल आपण तर इथं धोका आहे गड्या. नाथ बाबा म्हणतात ऐकायचा. हे जरी नाही ऐकलं मग तू कर येईल, हे जरी नाही ताली 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 वाजवा सर्वांनी बहुत बढ़िया जाळकरी म्हणतो. अरे वा, ऐकूया नाथ बाबा काय म्हणतात. हे जरी नाही कळलं मग तू कर येईल, हे जरी नाही काळ बांधून नेईल, काळ बांधून नेईल, आमची काय बात येईल,
वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटकन बोला में वर्तमान कोटे लटकन बोला में वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे लटकन बोला में वर्तमान कोटे पिंगा गबाई पिंगा पिंगा गबाई 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 पिंगा अवगा 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 दांगड़ बिंगा अवगा दांगड़ बिंगा अवगा दांगड़ बिंगा दांगड़ अवगा दांगड़ बिंगा अवगा दांगड़ बिंगा अवगा दांगड़ बिंगा अवगा दांगड़ बिंगा नको 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 गनो बिंगा नको नको गनो बिंगा नको गनो बिंगा नको नको गनो बिंगा दाता दाता मन क्या कर कोने दाता दाता मन क्या कर कोने दाता मन क्या कर कोने दाता मन क्या कर कोने ए कुंकू 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 क्या कोनी डाला मने कुंकू क्या कोनी डाला मने कुंकू क्या कोनी डाला मने कुंकू क्या कोनी डाला ए कुंकू क्या कोनी डाला मने 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 अहम वागा नाथ महाराज विनंती करतात आपल्याला चला आता ऐकूया अहम वागा सोहम वाग्या प्रेम नगरावारी साबत भवनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची 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 माझ्या मल्हारी मल्हारीची माझ्या मल्हारीची करुणी उचित प्रेम गाली हृदयात दान मागया दान मागया डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका हे डोर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डोर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डोर डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका एक हात एक तारी पिंगला महामारी बोली बोलो पिंगला महामारी एकदा टाळी वाजवा एकदम टाळकरी मंडळी करता जोरदार टाळी वाजवा मस्त लगेच बस तुकाराम तुकाराम भजन होईल स्वराचा आवाज कमी जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आजचा आलेला सेवेचा योग या परिवाराची स्नेह असणारे यैवा असणारे आदरणीय आमचे रमेश महाराज हा संपूर्ण परिवार पूज्य श्री महाराजांच्या माध्यमातून या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे पुनश्च एकदा आलेल्या मायबापाला धन्यवाद या परिवारानं छानसा महाप्रसाद केलेला आहे या महाप्रसाद घेतल्याशिवाय आपण कोणीही जाणार नाही असं सर्व भाविकांना विनंती करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल निवृत्ती देवा काय महिमावर राम शिव अवतार करुण त्रैलोक पावन समाधी त्र्यंबक शेखरी भाग शोभे ब्रह्मगिरी शिव अवतार करुण त्रैलोक पावन निवृत्तीनाथाचे चरणी चरण एका जनार देवावतार करुणे त्रैलोक पावन बोलिले येडवा पुढे उतरे राज महाराज तुम्ही काही विचारला बेकार व्याजला राज महाराज